बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते। आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर। पुणे या विद्येच्या माहेरघरात
फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, एमकॉम, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केल्या. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 40 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्नभूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 40 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ते आवर्जून सांगतात. अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या कार्याला मानाचा त्यांचं यशाचं शिखर हे असंच विस्तारत जावं आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्मृतीला अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावनस्मृतीला मी अभिवादन करतो. मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं 4th डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातील लोकांना, आदिवासी लोकांना जे ब्रीद दिलं, तेच ब्रीद नव्यानं विद्यार्थ्यांना, या देशातील युवकांना आणि परत एकदा सर्व जनतेपर्यंत हे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोहोचलं पाहिजे म्हणून हा एक आगळा वेगळा उपक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेत आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जी व्याख्यानमाला आपण सुरू केली ती ह्या व्याख्यानमालेला आपल्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,
जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शैक्षणिक शाखा, त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहे. हा कार्यक्रम घेत असताना याचं अजून एक आगळं वेगळं महत्त्व आहे. जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची जी थीम आपण दिलेली आहे पत्रिकेमध्ये ती अशी आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त युवकांचं ही एक क्लासरूम आहे असं आपण त्याला त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या कार्यक्रमाचं हे 4थं वर्ष जरी असलं तरी मागील 3 वर्षामध्ये, वर्ष पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं वर्ष, मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 30 विषय, 30 वक्ते, 30 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरती, त्यांच्या धोरणांवरती, त्यांच्या विविध पैलूंवरती, त्यांच्या विविध विचारांवरती त्या ठिकाणी विचारमंथन झालं. आणि याही वर्षी 4थ्या वर्षी अजून 10 वक्ते, 10 नवीन विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परत एकदा अभ्यासाला 10 वक्ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते येणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की किती हे विशाल व्यक्तिमत्व आहे की जवळपास ते मागचे झालेले 30 दिवस, हे आता होणारे 10 दिवस म्हणजे 40 दिवस, 40 विषय, 40 वक्ते, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र अजून देखील संपलेलं नाही. किती 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 हे विशाल व्यक्तिमत्व आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून त्यांचे विचार हे समाजातील गोर गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. एवढंच नाही तर ते सर्व घटकांमध्ये पोहोचलं पाहिजे. सर्व घटक ज्या वेळेसला मी म्हणतो त्यावेळेसला शिक्षक, इंजिनियर्स, डॉक्टर, लॉयर्स, बिझनेस कम्युनिटी ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक याच्यामध्ये आलीच पाहिजेत. याचा प्रयत्न हा माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण माझं वैयक्तिक एक मत आहे आणि ते मत असं आहे की आपल्या देशातली जी थोर महापुरुष होऊन गेलेली आहेत यांना आपण जातीच्या बेड्यांमध्ये बांधलेलं आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. आज जर आपण बाबासाहेबांचा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लहुजी वस्ताद एका समाजाचे, वासुदेव बळवंत फडके एका समाजाचे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले अजून एका समाजाचे. असं समाजांमध्ये आपण या सगळ्या लोकांना जे वाटून टाकलेलं आहे याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाचं नुकसान आणि त्यांनी जे विचार आपल्याला दिले या विचारांची कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती पायमल्ली आपल्या सगळ्या लोकांकडनं होतीये हे मानणारा मी एक युवक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्यांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी जेवढे काही पॉलिटिकल पार्टीज आज आहेत ज्यांचं 2024ला इलेक्शन आहे लोकसभेचं, 2024ला दिवाळीमध्ये आपले विधानसभेचे इलेक्शन्स आहेत, यात जर दोन्हीमध्ये पाहिलं तर हे लोकांनी मॅनिफेस्टोज काढायला सुरुवात केलेली. या मॅनिफेस्टोचा जर आपण विचार केला किंवा ज्यांना मॅनिफेस्टोला आपण त्या ठिकाणी जर म्हणलं की तर त्यांचं काय ते काम करून दाखवणार आहे त्या 5 वर्षामध्ये, कोणाला कशा पद्धतीचे न्याय देणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी ही जी लोक त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये देतात, मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टींचा विचार 75-80 वर्षापूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आणि ज्या वेळेसला संविधान लागू झालं त्यावेळेसला सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतो. आज जर आपण विचार केला तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, नवीन युवकांना त्या ठिकाणी व्यवसायासाठी पुढे आणलं पाहिजे, हे सगळे विचार आत्ताचं सरकार आत्ता कुठंतरी करतंय किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना पाठबळ देत आहे. परंतु ज्या लोकांना न्याय हक्क नव्हते, ज्या लोकांना शिवताशिवत त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होती, ज्या लोकांना पाण्याचा त्या ठिकाणी अधिकार नव्हते, ज्या लोकांना मंदिरामध्ये जाण्याचे अधिकार नव्हते, ज्या लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती ह्युमन राईटची पायमल्ली ज्या लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेली होती, या सगळ्या लोकांना आपापल्या पायावरती ही लोक उभा झाली पाहिजेत. आणि एवढंच नाही
तर ही पायावरती उभी होऊन मोठी बिझनेसमन झाली पाहिजे, यांच्याकडे देखील पैसा आला पाहिजे, यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही संविधानामध्येच अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कायद्याच्या माध्यमातून करून देण्याचं काम हे त्यावेळेसला या आपल्या महान थोर पुरुषानं त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून ही जी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीला त्या ठिकाणी आज मला सलाम करावासा वाटतो. आज या ठिकाणी मी आपल्याशी बोलतोय, अनेक लोक विचार मांडतायत. या कार्यक्रमाच्या खाली सुद्धा जे कमेंट्स येणार त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. हे कुणामुळे आहे? मला आज पाहिजे त्या देवाची मी पूजा करू शकतोय, मला पाहिजे ते लिहू शकतोय, पाहिजे ते बोलू शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतोय. हे कुणामुळे आहे? तर ते एकमेव माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आज विसर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पडलेला दिसतो. आजचे जे युवक आहेत, म्हणजे एका शास्त्रज्ञाला विचारलं, एका इतिहासकाराला विचारलं की तुमच्या देशामध्ये तुम्हाला काय वाटतं भारत देशाबद्दल, कशा पद्धतीनं आहे, ह्याची प्रगती कशा पद्धतीनं होईल. त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की तुमच्या देशाच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे मला सांगा, मी त्या देशाचा इतिहास काय होता, त्या देशाचं भविष्य काय हे मी तुम्हाला सांगतो. आज आमच्या युवकांच्या तोंडातलं जर गाणं आपण पाहिलं तर सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजू है कातिलों में है, असे म्हणणारे भगत सिंग. जब से हमें पता चला है कि हम मरने वाले हैं, तब से हम हमारे सिरों पे कफन कातिलों को ढूंढ चले हैं, असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद. असे युवक आणि अशी गाणी आमच्या युवकांच्या तोंडामध्ये होती. आज आमच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे? मैं तो सुपरमॅन सलमान का फॅन. आणि म्हणून आजचे जे युवक आहेत, या युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, त्याच्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती संभाजी महाराज, झाशीच्या राणी, या थोर पुरुषांचा अभ्यासच आमच्या युवकांना त्या ठिकाणी नाहीये. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की युवकांना दोष देणं ह्या त्या ठिकाणी आता बंद केलं पाहिजे. आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्या वेळेसला आज जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यावेळेसला माझं मत असं आहे की या युवकांना कोणताही दोष न देता, कारण आज आमची शिक्षण पद्धती जर बघितली तर जी इंग्रजांनी बनवलेली होती ती जशीच्या तशी शिक्षण पद्धती आज देखील आम्ही त्या ठिकाणी अंमलामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यावरतीच आमचं कामकाज मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आज आमच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा विचार केला तर 4थी 5वीच्या पुढे शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, वासुदेव बळवंत फडके नाही, स्वामी विवेकानंद नाही, झाशीच्या राणी नाही, जिजामातांचा इतिहास नाही, या कोण्याही मोठ्या लोकांचा, महाराणा प्रतापांचा इतिहास नाही, ह्या कोणत्याही मोठ्या लोकांचा इतिहास नाही. मग ह्या लोकांनी, आमच्या युवकांनी ह्या लोकांकडनं प्रेरणा घ्यायची कशी? आणि नुसतीच ह्यांची नावं घ्यायची आणि युवकांना शिव्या घालत बसायचं की हे युवक या सगळ्या लोकांचा विचार करत नाही, त्यांचे विचार त्या ठिकाणी सांगितले जात नाही. आणि म्हणून याचे दोन परिणाम झाले. आज युवकांना शिव्या घातल्या जातात या सगळ्या लोकांच्या नावानं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जर विचारच समजले नाही तर त्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यायचा कसा आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कशा करायच्या. आज शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, आज ह्या त्यांच्या जयंतीला आजचे युवक हे दारू पिऊन, व्यसन करून, त्या ठिकाणी गाडींचे हॉर्न वाजवत, डीजेचा मोठमोठा आवाज करून त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती अराजकतेकडं हे जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नेण्याचं काम केलेलं आहे. डीजे वाजवला नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही. त्यांची जयंती पुण्यतिथी जेवढा जोश अंगामध्ये असेल तितक्या जोशाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत. परंतु ज्या लोकांनी व्यसनापासून लांब राहा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी महिलांचा सन्मान करा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी राष्ट्रप्रथम म्हणून सांगितलं, याचा विचार आज आपण करतोय का त्यांच्या जयंतीच्या दिवशी? याचा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. आज बाबासाहेबांचा जर संघर्ष आपण पाहिला, या लोकांना नीट शाळेमध्ये बसता आलं नाही, या लोकांना खायला चांगलं अन्न मिळालं नाही, या लोकांना प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही. प्रत्येक ठिकाणी हुडतूड करून, जात दाखवून सगळ्यात खालच्या थराला ते कसे आहेत याची जाणीव करून देण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं. तरी सुद्धा ती लोक मनानं हारली नाहीत. त्यांनी स्वतःचा फक्त विचार केला नाही, तर त्यांनी या हजारो शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातील लोकांच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं आणि लाखो करोडो लोकांचा उद्धार त्या ठिकाणी करून दिला. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. आणि एवढंच नाही तरी शिक्षण थांबवलं नाही, कोणत्याही वाईट मार्ग त्या ठिकाणी अवलंबला नाही. अत्यंत स्वच्छ सुंदर चरित्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून हे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा विचार
आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. आज जर आपला विचार झाला, आज आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करा, भारत देशाचा विचार करा, तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकते, ती म्हणजे की आज आपला देश हा परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती जातोय का काय, याची भीती मला माझ्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी वाटू लागलेली. ज्यावेळेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की या देशाची फाळणी एकदा धर्माच्या याच्यावरती झालेली आहे, नंतर ही फाळणी परत एकदा जातीवरती त्या ठिकाणी देशाची फाळणी होऊ शकते. आज प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी मागणी, आज मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मुसलमान समाज आहे, धनगर समाज आहे, अजून इतर अनेक समाज आहेत जे की त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतायत. आणि या सगळ्या आरक्षणाची मागणी करत असताना कुठंतरी देश हा आपला मागं सुटत चाललेला आहे, याचा देखील विचार आपल्याला गांभीर्याने या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, या सगळ्याच लोकांना आरक्षणाची गरज आहे असं नाहीये. आणि त्याच्यामुळं आर्थिक मूल्य लक्षामध्ये घेता ज्याची जशी आर्थिक परिस्थिती त्याला त्या पद्धतीचं आरक्षण हा विचार देखील आज आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. कारण हा जर विचार आपण नाही केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा देश परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती उभा राहील, नसेल तर फार मोठ्या प्रमाणावरती अराजकता आपल्या देशामध्ये माजू शकते. हा विचार आज आपल्याला या ठिकाणी करणं, या आंबेडकर व्याख्यानमालेच्या निमित्तानं करणं आज आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज ही व्याख्यानमाला घेत असताना कोरोनामध्ये ही व्याख्यानमाला चालू झाली. 2021-22 साली कोणालाही त्या ठिकाणी कोणतीही जयंती, पुण्यतिथी, सण वार कोणत्याही गोष्टी साजऱ्या करता येत नव्हत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणली की एक वेगळाच उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणली की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी ही समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून ह्या लोकांपर्यंत एखादा कार्यक्रम पोहोचला पाहिजे, नुसतं नाच गाणं न करता एक विचारात्मक काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असा असेल, त्यांना आवडणारी गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणून ही आपण व्याख्यानमाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालू केली. 2021-22-23 साली आपण ही ऑनलाईन घेतली आणि याही वर्षी आपण ही व्याख्यानमाला ऑनलाईन आपण त्या ठिकाणी घेतोय. हा कार्यक्रम घेत असताना हा कोणत्याही आपण झूम ॲपवरनं घेत नाहीये, MS टीमवरनं घेत नाहीये किंवा गुगल मीटवरनं घेत नाही. हा जाणीवपूर्वक यूट्यूबवरती हा कार्यक्रम आपण घेतोय की जेणेकरून जोपर्यंत इंटरनेट आहे, जोपर्यंत यूट्यूब आहे, चिरकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषयांवरचे मार्गदर्शन हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत, आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत. म्हणून याचं नियोजन आणि आयोजन संस्थेच्या वतीनं अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 जवळपास 10 दिवस हा कार्यक्रम त्याच्यामध्ये चालणार आहे. आणि ज्याच्यामध्ये अत्यंत विविध मान्यवर हे त्यांचे मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना करतील. आज या वर्षी जर आपण विचार केला तर 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय संविधान व सत्याग्रह, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान सभेतील समारोपाचे भाषण, भारतीय संविधान व आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयीचे धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला काय दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळीत महिलांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शैक्षणिक धोरण, अशा विविध गोष्टींवरती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे किती विशाल व्यक्तिमत्व आहे बघा. सत्याग्रह आहे, महिलांचं धोरण आहे, संविधान आहे, कामगारांचं धोरण आहे, त्यांचं वैयक्तिक चरित्र आहे, शैक्षणिक धोरण आहे. वेगवेगळ्या विषयांवरती याही वर्षी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नेहमीच त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन चांगले मान्यवर या कार्यक्रमाला आले पाहिजेत हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असतं. डॉक्टर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घेत असतो. ही विद्यार्थ्यांसाठी मेजवानी, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि कोणत्या दर्जाचे विचार आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असतील तर हे या संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही सगळी लोक त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि म्हणून एक त्याचाच भाग म्हणून मागच्या 7 वर्षापूर्वी
सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, व्हाईट कॉलर लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर असतील, ह्या सगळी लोक, फार्मासिस्ट असतील, ही सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजे. ज्यावेळेसला त्यांचे नवीन विचार राजकारणाला मिळतील त्यावेळेसला नक्कीच हा देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार आपण त्या ठिकाणी घेऊन की म्हणजे गरीबाच्याच पोटातून गरीब जन्माला यावा का, राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का, तर वाड्या वस्तीत तांड्यांवरच्या मुलांना देखील त्या ठिकाणी सरकारमध्ये वेगळं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्या ट्रेनिंगसाठी, त्यांना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी युवा संसदेची प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी तयार केली की ज्याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मान्यवर, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, समाजातील विविध घटकांमध्ये काम करणारे अत्यंत महत्त्वाचे मान्यवर, या सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलवलं. आणि त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक पुढचा भाग म्हणून 4थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचा हा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय की ज्याच्यामध्ये लोकतंत्र बळकट कसा आपल्याला करता येईल, या देशाच्या विषयी या सगळ्या लोकांना एक आस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची तयार होईल याचा विचार अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो केलेला आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्या विचारानं ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे ते अत्यंत स्पष्ट आहेत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज देखील अनेक अशी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण हे घेण्याची त्यांची ऐपत अत्यंत चांगल्या पद्धतीची नाहीये किंवा त्या लोकांना मार्गदर्शन करणारे लोक अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कमी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्यात कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न या सगळ्या लोकांना करता आला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन आणि नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज माझी एकच विनंती या ठिकाणी राहणार आहे की आपण सर्वांनी जेवढी काही या ठिकाणी भाषणं होतील, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्याख्यानमालेमधली देखील भाषण आपण ऐका, 4थ्यामधली तर आपण ऐकालच, परंतु 4हीचा अभ्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आणि रोजच्या रोज जेवढे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड होणार आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. आणि नुसतंच हा कार्यक्रम आपण कोणते क्लासरूममध्ये घेत नाही, हॉलमध्ये घेत नाही, 1000-2000 पोरांसमोर घेत नाही, तर हे लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारताच्या बाहेर सुद्धा जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे विचार पोहोचले पाहिजेत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हा प्रयत्न आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच या प्रयत्नांना त्याच्यामध्ये यश येईल. अत्यंत प्रामाणिक प्रयत्न हा आमचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या आयुष्याच्या पूर्ण वाटचालीमध्ये त्या अंमलामध्ये आणाव्यात आणि आपलं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीचं घडवून घ्यावं, हीच आशा आणि अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी जुळलात, मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. स्नेहल गायकवाड या व्याख्यात्या, लेखिका, कवयित्री आणि अभिनेत्री आहेत. शिक्षणशास्त्र, पत्रकारिता विषयांमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या स्नेहल गायकवाड यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच विविध स्पर्धांमधून आपल्या वक्तृत्व गुणांची चमक दाखवली. आदर्श विद्यार्थिनी, सर्वोत्कृष्ट कलाकार, पॅन्थर रत्न, राष्ट्रीय स्नेहबंध कलारत्न अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी स्वतः विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही काम केले आहे. लंडनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनच्या वतीने त्यांना 2021 मध्ये वक्त्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. एक संवेदनशील कवयित्री, अभ्यासू लेखिका आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार पोहोचवणाऱ्या सर्वस्पर्शी वक्त्या हा स्नेहल गायकवाड यांचा जीवन प्रवास युवक युवतींना प्रेरणा देणारा आहे. मी रमाबाई आंबेडकर बोलते या एकपात्री नाट्यप्रयोगातून त्या रमाबाई आंबेडकरांचे जीवनचरित्र प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभे करतात. या नाट्यप्रयोगातील अभिनयाबद्दल त्यांना विविध संस्थांनी गौरवले आहे. विविध सामाजिक कार्यातील सहभागाबरोबरच वृत्तपत्रांसह समाज माध्यमांमध्ये त्या सक्रिय राहून आपली भूमिका ठामपणे मांडत असतात. त्यांच्या या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. सर्वांना जय भीम. डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट, प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर सर, तसेच ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर सर यांनी आयोजित केलेल्या सलग 4थ्या वर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाले वक्ता म्हणून मी स्नेहा गायकवाड आजच्या सत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा करते आणि माझा विषय मांडते. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वेगळी काय? इतर सगळ्यांचे असतात ते वाढदिवस, आणि वाढदिवस असतो तो एका दिवसाचा. मात्र बाबासाहेब आंबेडकरांचं विशेष काय तर वाढदिवस त्यांचा एका दिवसाचा नसून ते जिवंत असतानाच जयंती या शब्दप्रयोगानं ही जयंती साजरी केली. बरं, वाढदिवस एका दिवसाचा झाला की दुसऱ्या दिवशी आपण करत नाही. झाला तर तो तिथीप्रमाणे होतो, नाही तर तारखेप्रमाणे. पण बाबासाहेब आंबेडकर हे जगातल्या इतिहासातले पहिले वेगळं व्यक्तिमत्व आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही महिने साजरी केली जाते आणि वाढदिवसाला शब्दप्रयोग हा जयंती केला जातो. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा आणि महिलांचं त्या जयंतीशी असणारं एक वेगळं नातं आहे, हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. म्हणजे बघा, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करत असताना महिलांना बाबासाहेब आंबेडकरांमध्ये इतका आदर आणि इतकं ते व्यक्तिमत्व आवडायचं की बाबासाहेब आंबेडकर आले मग खचलेली, अगदी घराच्या बाहेर न पडणारी सुद्धा महिला बाहेर पडायला लागली आणि मग ती महिला बोलू लागली. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी स्वागत गीत गायला लागली आणि स्वागत गीतातनं गाणं तिला जमायला लागलं, आत्मविश्वास वाढायला लागला. त्याचबरोबर महिला या दिवशी भाषणं करायला लागल्या आणि मग भाषणं करत मी बोलू शकते, मला मतं मांडता येतात, असा आत्मविश्वास या जयंतीनं आपल्या सगळ्या महिलांना दिलेला दिसतो. बरं, पुरुषांनी तर जयंती साजरा केली किंवा आपण सगळ्या भारतीयांनी जयंती साजरा केली आणि करतोय हा भाग वेगळा. पण इतिहासामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली स्त्री घराबाहेर पडली आणि तिने जयंतीमध्ये कसं योगदान दिलं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा, चांदगावच्या नाशिक इथल्या आजच्या स्थितीत स्त्रियांचं कर्तव्य हा परिसंवादामध्ये राधाबाई जाधव, सावित्रीबाई जाधव, चांगुणाबाई जाधव आणि राहीबाई जाधव, गजरा गांगुर्डे यांनी त्या कालखंडात सहभाग घेतला आणि जयंती कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने संवादातनं आपण वैचारिक साजरी करू शकतो हे जगासमोर मांडलं. मुंबईतल्या वडाळा कचरापट्टीत जयंती साजरा करत असताना गलिच्छ चालीरीतीचे विडंबन करणाऱ्या विनोदी नकला, पद विद्यार्थिनींनी काळूबाई, सरूबाई, शांताबाई, गयाबाई, शेवंताबाई यांनी रात्री 2:30 वाजेपर्यंत हे सगळे कार्यक्रम चालू ठेवले आणि जयंती साजरा केली. नागपूरची जयंती त्याचे पुरावे मिळतात राधाबाई कांबळे, सखूबाई मेश्राम, अंजनीबाई देशभ्रतार, सत्यभामा पाटील, दळवीबाई तायडे यांनी सुद्धा भाषणं दिली आणि या जयंतीद्वारे क्रांतिकारक बदल होऊ लागले. अशी ही बाबासाहेब आंबेडकर जयंतीची महिलांनी मुक्तपणे साजरा करत स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित ठेवत साजरा करणारी जयंती आजपर्यंत चालू आहे आणि अनेक पुढचे कालखंड चालत राहील. पण बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना विवेकवादी, अर्थशास्त्रज्ञ, प्रगाढ पंडित, शिक्षणतज्ञ, तत्ववेत्ता, पत्रकार, समाजशास्त्रज्ञ असे अनेक पैलू बाबासाहेब आंबेडकरांचे समजून घेणं गरजेचं आहे. मग नीती असतील तर मग समतेची, कृतिशीलतेची, चिंतनशीलतेची, माणूसवादाची आणि मातृभूमीवर श्रद्धा असणारे बाबासाहेब आंबेडकर असे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. पण फुले शाहू आंबेडकर हा समाज परिवर्तनाचा ध्यास हा जर आपला श्वास असेल तर हा सर्वकष परिवर्तनाचा ध्यास घेणारे, सर्व भारतीयांना समान दर्जा देणारे बाबासाहेब आंबेडकर आपण कोणत्याही पूर्वग्रह दूषित मतांनुसार न समजून घेता एक माणूस म्हणून समजून घेतले. मग आपल्याला त्यांचे खरे निर्णय, त्यांच्यात होत असणाऱ्या निर्णयांमधली कारणं, त्यांनी केलेले उपाययोजना या सगळ्यांचं महत्त्व आणि दूरदृष्टी आपल्याला पटायला लागेल. प्राचीन कालखंडापासून आतापर्यंत स्त्रीप्रधान संस्कृती जर आपण पाहिली तर ती भारतामध्ये दिसली, इजिप्तमध्ये दिसली, नागवंशामध्ये सुद्धा दिसली. बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांना शिक्षण दिलं आणि प्रवेश दिला. रोमन साम्राज्य जर पाहिलं तर स्त्रीला प्रतिष्ठा दिली, पुरुषाची मैत्रीण म्हणून स्त्रीला मांडलं. प्लेटो म्हणतो स्त्री पुरुषांमध्ये अजिबात मतभेद नाही. अरिस्टॉटलने सुद्धा स्त्रीला नाकारलं नाही. मग मोहम्मद म्हणतात तुमचा स्त्रियांवर अधिकार आहे, तसा स्त्रियांचा सुद्धा तुमच्यावर म्हणजे पुरुषावर अधिकार आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द राईज अँड द फेल ऑफ हिंदू वुमेन या पुस्तकामध्ये म्हणतात, ज्या देशात महिला सुखी तो देश सुखी. खलील जिब्रान म्हणतात, ज्या देशातला भिकारी, ज्या देशातला अपंग आणि स्त्री यांची स्थिती कशी आहे याच्यावरून त्या देशाची प्रगती ओळखावी. मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांचं स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य, समता अंगानं असलेले विचार हे फार महत्वाचे आपल्यासाठी आहेत. आयरिश देशभक्त डॅनियल ओ कोनेलचं वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या शेवटच्या भाषणामध्ये मांडलेलं आहे. नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी, अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना उपेक्षितांची व्याख्या सुद्धा समजावी लागेल. आज उपेक्षित म्हणजे काय, तर ज्यांची दखल धर्मानं, समाजानं, संस्कृतीनं घेतली नाही, असे सगळे ज्यांना जीवनाचा एक भाव पराभवानं आपला व्यापला आहे, अशांना आपण उपेक्षित म्हणतोय. उपेक्षितांचे मी 2 प्रकार सांगेन, एक आहे पॉप्युलर आणि दुसरे आहेत अनपॉप्युलर. आता पॉप्युलर आहेत ते म्हणजे काय, की ज्यांना माहिती आहे मी उपेक्षित आहे आणि सगळ्या जगानं सुद्धा ते मान्य केलेले आहे की हे उपेक्षित आहे. अनपॉप्युलर काय, की जे उपेक्षित आहेत हे त्यांनाच माहित नाही आणि आम्ही उपेक्षित आहोत असं त्यांना मान्य करायचं नाही, अशी सुद्धा समाजातली काही नावं आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, दक्षिण आफ्रिका आणि महात्मा गांधी सत्याग्रह यांच्यावर तुमचं मत काय. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, गांधींनी दक्षिण आफ्रिकेत जे काम केलं ते चांगलंच आहे, पण दुर्दैव असं माझ्या देशात प्रत्येक गावामध्ये एक दक्षिण आफ्रिका आहे आणि त्या दक्षिण आफ्रिकेपर्यंत आमचे विचार पोहोचत नाही आणि त्याचं कोणाला काहीच घेणं दिलं नाही, हे मात्र दुःख आहे. जागतिकीकरण झालं तर उपेक्षित असणारा आजही आमचा काही वर्ग आहे तो उपेक्षितच आहे आणि याची त्यांना जाणीव नाही आहे. स्त्री ही उपेक्षितच आहे हे सगळ्यांनी अगदी दाखवूनच दिलेलं आहे, पण ह्युमन राईट हा शब्दप्रयोग न वापरता मानवी हक्कांची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यातनं करून दिली. म्हणजे बघा, वैयक्तिक आयुष्यात बाबासाहेब आंबेडकर बोले तैसा चाले असे होते, मग स्त्रियांना समानतावादी दृष्टिकोनातून त्यांनी कसं पाहिलं बघा. पाकिस्तान फॉर पार्टिशन ऑफ इंडिया हा त्यांनी त्यांचा ग्रंथ रमाईना म्हणजे त्यांच्या बायकोला अर्पण केला. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल ही अर्पण पत्रिका, याच्यामध्ये ते 2F इन द प्रेझेन्स इज द फिटनेस ऑफ जॉय असं फॅनी फिझिलँड या त्यांच्या मैत्रिणीबद्दल लिहितात आणि तिला अर्पण करतात. एक स्त्री पुरुषाची मैत्री ही वैचारिक मैत्री असू शकते, निर्मळ असू शकते, सदाचाराची असू शकते, आत्मभानाची असू शकते, हे बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं सगळ्या जगाला. खैरमोडे याबद्दल लिहिताना म्हणतात, शी वॉज मदरिंग मी टू मच, हे त्यांच्या पुस्तकामध्ये आलेली ओळ आपल्याला फार महत्वाची वाटते. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी शारदा कबीर म्हणजेच माईसाहेब, आपली 2 शरीरे पण आपण एक आहोत, तुला शारीरिक मानसिक कोणताही त्रास झालेला मला चालणार नाही असं बाबासाहेब आंबेडकर तिथे म्हणताना दिसतात. म्हणजे आयुष्यात येणाऱ्या मग आत्या असेल, आई असेल, आजी असेल, बायको असेल, अशा प्रत्येक स्त्रीला बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेनं स्थान दिले. बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य सुद्धा होतं, बाबासाहेब आंबेडकर मंत्री झाले आणि राजकारण समाजकारणामध्ये सगळीकडे वावरत असताना साध्या कोणत्याही सर्वसामान्य महिलेनं जर त्यांना कागद दिला तर बाबासाहेब आंबेडकरांनी तो कधीही चिटोरा टाकलेला नाहीये. या कागदामध्ये काय लिहिलंय हे बाबासाहेब आंबेडकर वेळात वेळ काढून वाचायचे, असे सर्वसामान्य महिलेला आणि सर्वसामान्य जनतेचे असणारे बाबासाहेब आंबेडकर. समान अधिकारी असलेली गृहिणी हवी आहे, पण गृहिणी म्हणजे बायको आपली गुलाम नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दाखवून दिलं. समता सैनिक दलाच्या माध्यमातून अज्ञान, अंधश्रद्धा याचा बळी न जाता योग्य निर्णय क्षमता घेणारी अशी स्त्री ही सुशिक्षित जरी असली तरी तिला आत्मसंरक्षण कसं करता आलं पाहिजे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. मग यासाठी स्वावलंबी असणं, शिस्त असणं आणि मग नीतिमत्ता असणं आणि या नीतिमत्तेबरोबरच दुर्गुणाची, दुर्व्यवहाराची आणि असभ्यतेची सुद्धा जाणीव आणि पारख स्त्रीला आली पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना तिथे शिकवलं. मद्यपान करणाऱ्या मुलांना घरात घेऊ नका आणि दारूचे अड्डे बंद करा, यामध्ये समता सैनिक दलाच्या महिलांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केले. लवकर लग्न करू देऊ नका, लवकर लग्न केलं तर त्याचे होणारे दुष्परिणाम काय, त्याचे उपाय त्यासाठी काय, हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडात सांगितलं. वेळोवेळी आता ज्या पद्धतीनं कर्ज काढून लग्न केलं जातं त्या लग्नावरचा खर्च टाळा, हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. देवदासी असणाऱ्या वाघ्या, मुरळ्या यांच्या पुनर्वसनासाठी परखडपणे त्यांनी काम केलं. कुटुंब नियोजनासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं काम हे फार दूरदृष्टीचं होतं, हे विसरून चालता नाही कामा नये. बाळकृष्ण देवरुखकरांचं काम सुद्धा खूप महत्वाचं आहे.
हिंदू कोडविलाच्या माध्यमातून तर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण याच बरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सर्व कामानं प्रेरित होऊन उंबरठ्या आतली स्त्री उंबरठ्याच्या बाहेर आली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत पुरुषाला खांद्याला खांदा लावून काम करू लागली. मग या महिलांनी नेमकं केलं काय, महिलांचं या योगदान म्हणजे नेमकं यांनी काय काय आपली भूमिका बजावली, अशा इतिहासामध्ये सुद्धा अनेक महिला या लुप्त होत जातात, त्यांची नावं नाहीशी होतात आणि मग त्यांचं काम आपल्याला आठवेण असं होतं. असं होऊ नये म्हणून अतिशय अभ्यासपूर्ण त्यांची नावं आणि त्यांची माहिती मी सांगण्याचा तोंडाला प्रयत्न करते. 1913ला नागपूर महार परिषद होती. या समाजकार्यात भाग घेणाऱ्या तुळसाबाई किसन बनसोडे या पहिल्या स्त्री वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. 1920ला मध्यप्रांत वराड महार परिषदेचं 9वं अधिवेशन होतं. 50 स्त्रिया याच्यामध्ये होत्या आणि महत्त्वपूर्ण ठराव यामध्ये पास झाले. 1920ला बहिष्कृत परिषदेमध्ये सक्तीचं मोफत शिक्षण असलं पाहिजे यासाठी शिवतरकर, पुराणिक, सौ बनसोडे, सौ रुक्मिणीबाई इत्यादींची भाषणं झाली आणि इतिहासामध्ये या भाषणाची महत्त्वपूर्ण नोंद आहे. 11 सप्टेंबर 1920ला मूकनायक याच्यामध्ये मनोरमाबाई यांनी मत सांगितलं, पुरुषांपेक्षा स्त्रीला शिक्षणाची जास्त गरज आहे. तर अणुसाहेबाई कांबळे यांनी बहिष्कृत समाजाला एक पत्र लिहिलं जाहीर आणि त्यांनी सांगितलं, मुला मुलींच्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणातून भावी पिढीची उन्नती आहे आणि स्त्री शिक्षणाचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि तो होईल त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. याच पत्राला जर अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी लक्ष दिलं नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं एवढं सगळं लिहून सुद्धा, त्यावेळेस त्यांनी दुसरं पत्र लिहिलं आणि सांगितलं पुढाऱ्यांचं लक्ष जाईल का, आणि या पत्रातून वस्तुस्थिती त्यांनी जाहीर केली. पीपल एज्युकेशन सोसायटी सगळ्यांनाच माहिती आहे आणि इथून बाबासाहेब आंबेडकरांच्या या संस्थेच्या माध्यमातून सिद्धार्थ आणि मिलिंद महाविद्यालय सगळ्यांनाच परिचयाची आहेत. मग यातून काय झालं तर अनेक महिलांना शिक्षणाची संधी मिळाली. पण आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल महिलांना शिक्षणाची संधी तर मिळाली, महिला शिकू लागल्या, मग यात वेगळं पण काय आहे. द्रौपदीबाई बागुल या संस्थेतनं पास झालेल्या पहिल्या महिला आहेत. मग यांनी काय सांगितलं, पास झाल्यानंतर बाबासाहेबांमुळेच माझ्यासारख्या गरीब ग्रामीण मुलीला शिक्षणाची संधी मिळाली. शिवाय त्या काय म्हणतात, हे कशामुळे झालं तर बस सेवा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सुरुवात केली. म्हणजे शहर ते महाविद्यालय ही बस सेवा असल्यानं अनेक मुलींच्या घरच्यांनी मुलींना तिथे महाविद्यालयात पाठवलं. 21 डिसेंबर 1927ला चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर दलित परिषदेमध्ये वेशभूषा आणि केशभूषेवर स्वाभिमान आणि समानता जागृत करणारं बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झालं. मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहानंतर पाण्यावर भाषण करणं गरजेचं होतं तिथे, पण त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वडिलकीच्या भूमिकेतनं आपल्या विभागातल्या आपल्या समाजातल्या स्त्रियांनी कशा पद्धतीनं वेशभूषा केली पाहिजे, केशभूषा केली पाहिजे, हे बाप म्हणून वडिलकीच्या नात्यानं पुरुष असून इतक्या संवेदनशीलपणे स्त्रियांच्या प्रगतीसाठी विचार करून मार्मिक मांडलेले विचार हे प्रचंड मोठे प्रगतीचे होते. यातून त्यांनी काय केलं तर समाजामध्ये स्त्री पाहिली आणि तिचे आभूषण पाहिले, तिचं नटणं मुरडणं पाहिलं की त्यातनं तिची जात, त्यातनं ती कोणत्या विभागातनं आलेली आहे, कोणत्या समाजातनं आलेली आहे, तिची पार्श्वभूमी समजत होती सगळ्यांना. म्हणून उच्चवर्णीय असणारी स्त्री आणि अस्पृश्य असणारी स्त्री यांच्या मधला फरक आणि दरी त्यांनी कमी करण्याचं काम केलं. याचा रिझल्ट काय झाला, या भाषणाचे परिणाम म्हणजे बघा, 29 डिसेंबर 1927ला रायगड पाहायला बाबासाहेब आंबेडकर गेले. तर बाबासाहेब आंबेडकरांनी साडी कशी नेसावी, मग ती घोळदार कशी असावी, नकली दागिने न घालता एकच पण कसं सोन्याचं घालावं आणि व्यवस्थित राहावं, हे जे काही सांगितलं होतं, हा सगळा स्वतःच्या पेहरावामध्ये स्वतःच्या केशभूषेमध्ये बदल करून या महिला बाबासाहेब आंबेडकरांना रायगडाच्या पायथ्याला ओवाळण्यासाठी उभ्या राहिल्या होत्या. म्हणजे त्यांच्या भाषणाचे किती परिणाम महिलांच्या हृदयावर होत होते आणि त्यातून प्रबोधन आणि परिवर्तन होत होतं हे तुमच्या लक्षात येईल. महिला परिषद बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा घेतली. महिला परिषद असेल तर सगळ्या महिला या नटून थटून बाबासाहेब आंबेडकर आमच्याकडे येणार म्हणून स्वयंपाकगृहामध्ये असायच्या. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा हे कळलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना वाईट वाटलं आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, महिला परिषद मी घेतोय, मला कुणीही स्वयंपाकघरात स्त्री दिसणार नाही, ती माझ्या भाषणामध्ये असली पाहिजे, भाषण ऐकण्यासाठी असली पाहिजे. मी भाकर आणि पिठलं, भाकर आणि चटणी खाऊन जाईल, अगदी मिरचीचा ठेचा सुद्धा खाऊन जाईल, पण मला माझी महिला स्वयंपाकघरात अडकलेली चालणार नाही, ती मला तिथे विचार ऐकताना आणि विचार व्यक्त करताना दिसली पाहिजे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह चालू होता आणि 3 मार्च 1930ला काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये
अगदी महिलांचं सुद्धा योगदान आहे, आपल्याला विसरून चालणार नाही. यामध्ये 12 जणांना अटक झाली होती आणि त्या 12 जणांमध्ये 2 महिला या सत्याग्रहामध्ये महत्त्वाच्या होत्या. 7 एप्रिल 1930ला मंदिर प्रवेश करत असतानाच एका अस्पृश्य मुलीला, ती मंदिर प्रवेश करतीये आणि लक्षात आलं की ही मंदिर प्रवेश करतीये आणि ही अस्पृश्य आहे, त्यावेळेस पुजाऱ्याने तिला ढकललं. पुजाऱ्याने तिला ढकलल्यानंतर मात्र तिला धक्का लागला आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अस्पृश्य असलो तरी कमीपणानं जगायला अजिबात शिकवलं नाही, तर स्वाभिमानानं जगायला आणि लढायला शिकवलं. हे त्या स्त्रीला बाबासाहेब आंबेडकरांमुळे समजलं होतं. तिने तो धक्का सहन केला नाही आणि पुजाऱ्याच्या कानाखाली सहज तिथं लगेच सगळ्यांसमोर एका क्षणाचा विचार न करता मारली. तिने ती लावलेली कानशिला इतकी महत्वाची होती की सगळ्या स्त्रियांना त्यांचा स्वाभिमान आणि त्यांची इज्जत जपण्यासाठी तिने केलेली कृती ही फार मोलाची पुढे ठरली. पण हे सगळ्याची दखल कोहिनूर पत्राने घेतली आणि दुसऱ्या दिवशी तोंडात मार खाऊन पुजारी अस्पृश्य मुलीचा मार खाऊन स्पृश्य कसे राहिले या टायटल खाली मात्र सदर दुसऱ्या दिवशी आलं. जनतामध्ये जी जनताची कार्यकारिणी आहे त्या जनतामध्ये जर पाहिलं तर सावित्रीबाई बोराडे आणि अंबुबाई गायकवाड यांचा सहभाग आपल्याला दिसतो. यातून बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरणावर तोंडी सांगून बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत, तर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी स्वतः सुद्धा त्यांच्या कृतीतून प्रत्येक ठिकाणी महिलेचा सहभाग कसा जास्तीत जास्त असेल आणि त्यांना संधी कशी निर्माण करून देता येईल हे पाहिलेलं आहे. शेड्यूल्ड फेडरेशनच्या बापूसाहेब भोज हे आता आपलं नऱ्ह्यातलं कॉलेज आहे म्हणून बापूसाहेब भोजांचं उदाहरण फार जवळचं आपल्याला आहे. बापूसाहेब भोज यांची सभा ही खडकवासल्याला चालू होती आणि खडकवासल्याला पुण्यातल्या सभा चालू असताना विरोधकांनी त्यांच्यावर दगड आणि हल्ला केला, दगड वगैरे मारून. सभा अगदी रंगात आलेली, सगळे सभेला बसलेले आणि अचानक सभेला दगडफेक होणं किंवा मोर्चा येणं, कोणीतरी घोषणा देणं यानं सभा डिस्टर्ब झाली. सभा सगळी गोंधळली आणि गोंधळलेल्या लोकांनी सुद्धा इकडे तिकडे पळायला सुरुवात केली. यामध्ये रुक्मिणीबाई यांनी मात्र विरोधकांवर हातातल्या बांगड्या काढल्या आणि त्या बांगड्या फेकल्या आणि म्हणाले, पुरुष पळाले तरी चालतील पण आम्ही ह्या बायका ही सभा पार पडू. आणि स्वतः त्यांनी माईक हातात घेतला आणि रुक्मिणीबाई भाषण करायला लागले. मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं एवढ्या लाठी हल्ल्यात, एवढ्या दगडफेकीत खचून न जाता, घाबरू न जाता, लेकरांचे हात धरत अगदी पुरुष मंडळी जरी इकडे तिकडे ते प्रश्न सोडवायला गेले तरी सभा पांगली असेल तरी सुद्धा ती सभा नेटानं पुढं कसं नाही याचं सक्षम नेतृत्व रुक्मिणीबाई यांच्यामध्ये आपल्याला दिसतं. 15 जुलै 1946ला मुंबईमध्ये 12 दिवस सत्याग्रह झाला आणि या सत्याग्रहामध्ये 1150 जणांनी कायदेभंग केला. या 1150 जणांमध्ये 128 महिला होत्या. आता शांताबाई भालेराव, लक्ष्मीबाई काकडे, बेबीताई कांबळे, चंद्रिका रामटेके, गीताबाई भगत आणि भिक्खुनी चंद्रशिला यांची नावं जर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यातलं महिलांचं योगदान पाहत असताना आपण घेतलं नाही तर ते अपूर्ण राहील. पण या सगळ्यांमध्ये खरं स्त्रीला पुरुषांच्या तुलनेनं वैयक्तिक आयुष्यात आपण तितकं महत्त्व देतो का? बरेच जण भाषणात सांगतात, बरेच जण बाहेर सांगतात, पण कृती मात्र त्यांचे विचार येत नाहीत. पण बाबासाहेब आंबेडकरांकडे असं नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधन करत असताना स्वतः त्या गोष्टी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांची अंमलबजावणी केली आणि मग लोकांना सांगितलं. आता या सगळ्या महिला या चळवळीमध्ये काम करायला आल्या. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आत्ताही तुम्ही एखादा निर्णय घेतला आणि बाहेर आलात तर कोणी तुमचं स्वागत करायला येतं की खूप छान काम करताय, वा वा वा, असं अजिबात नसतं. म्हणजे प्रत्येकीला चांगले आणि वाईट अनुभव येतात. मग त्या कालखंडातल्या या महिला कार्यकर्त्या म्हणून बाहेर पडल्या. त्या कालखंडात महिला बाहेर पडत नव्हती, मग या पडल्या, तर यांना नेमके अनुभव कसे आले होते हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. बघा, बेबीताई म्हणायच्या की बाहेर काम करायला समाजामध्ये जाते म्हणून नवरा म्हणतो, म्हणजे बघा, मारहाण करायचं, भांडायचं आणि रडारड हे आमचं रोजचं चालायचं. नवरा काय म्हणतो तर नवरा हेच म्हणतो की बाहेर जाऊ नको. शांताबाई भालेराव यांचं काय होतं, पतीशी पटलं नाही म्हणून कारण काय, तर त्याचं कारण त्यांनी एकच सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सहचरणी कशी पाहिजे तर ती गुलाम नको, पण माझ्या नवऱ्याला मात्र गुलाम बायको हवी होती आणि ती मी होऊ शकत नव्हते म्हणून माझ्या नवऱ्याशी पटलं नाही. चंद्रिका रामटेके म्हणतात, माझा नवरा मला म्हणायचा की नवरे करायला बाहेर जातेस म्हणजे समाजामध्ये काम करायला जाणं म्हणजे त्या स्त्रीचं चारित्र्य तिला नाही किंवा ती चारित्र्यहीन आहे हा एक पूर्वग्रह
आपल्याकडे आजही दृष्टिकोन आहे की 4 लोकात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाई भाषणं करायला लागली, बाई प्रबोधन करायला लागली, म्हणजे ही बाई म्हणजे काहीतरी वेगळी, असं नाहीये. उलट त्या बाईला काहीतरी कळतंय आणि म्हणून ती चांगलं तिला जे कळलं ते तुम्हाला सांगते. ते धाडस तिनं नसतं केलं तर ते तिच्या आधी तुम्ही करायला पाहिजे होतं. तुम्ही जर माईक हातात घेतला, तुम्ही जर प्रबोधनाचा काहीतरी विचार हातात घेऊन त्या विचारातनं जर आयुष्य जगायला लागलात तर तुमच्याकडे लोक आदर्श म्हणून बघतील. लोकांच्या नावानं अगदी कोणाला तरी वाईट साईट बोलणं, त्यांचा आत्मविश्वास घालवणं, ही सगळी कामं करण्यापेक्षा आपण विधायक कामं काय करू शकतो चळवळीत, आपण माणूस म्हणून काय जगू शकतो हे पाहिलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या स्त्रियांची आणि वर्तमान काळातली परिस्थिती जर आपण पाहिली तर महिलांना सपोर्ट करणारे पुरुष आजही आहेत, पण ते फार मोजके आहेत. सगळेच झालेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या त्या कालखंडातल्या महिलांच्या उदाहरणातून आपल्याला काय दिसतं तर स्त्री बंड करते हा विचार आपल्या व्यवस्थेने जो अमान्य केला ना तो बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केला. आणि स्त्री ही बंडच करते आणि तिने ते बंड करून न्यायासाठी तिचा लढा दिला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त स्त्रियांना आणि सगळ्या जगाला दाखवून दिलं. थॉट्स ऑफ पाकिस्तान यातून मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांची उकल आपल्याला होत जाते. अंजली पवार या पहिल्या दलित लेखिकांची स्वतंत्र अशी संमेलनं व्हावी ही आशा त्यांनी त्या कालखंडात व्यक्त केलेली दिसते. आताच्या कालखंडात संमेलनं बघा किती खूप सुंदर भरलेली आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये अनेक महिला स्त्रियांचा सहभाग आहे आणि अनेक महिला या अध्यक्ष म्हणून सुद्धा स्थान आज भूषवत आहेत. म्हणजे पूर्वीच्या कालखंडात महिलांवर लिहित असताना जर एखाद्या पुरुषानं लिहिलं तर पुरुषांचा सुद्धा त्यामध्ये पुरुषी दृष्टिकोन हस्तक्षेप करायचा. पण आज स्त्रिया सुद्धा अगदी समाजातल्या वंचित असणाऱ्या घटकाबद्दल किंवा वंचित गोष्टीबद्दल ज्या लपलेल्या होत्या, ज्या समाजामध्ये प्रकाश झुतात नव्हत्या, त्यांना आणण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावून आपल्या लेखणीतनं प्रबोधन करताना वर्तमान काळामध्ये दिसत आहेत. कौशल्या नंदेश्वर या त्या कालखंडामध्ये इंग्रजीमध्ये यांनी पहिल्यांदा लेखन केलं आणि भगिनींना विचार करा, निश्चय करा आणि कृती करा. नुसतं विचार करून चालणार नाही, नुसतं निश्चय करून चालणार नाही, कृती पण केली पाहिजे. आपल्याकडे बऱ्याचदा आपलं दिवा स्वप्न असतात, म्हणजे रात्री झोपेत आपण स्वप्न बघतो पण कृतीमध्ये मात्र आपल्याला देखील स्वप्न पाळता येत नाही. पण त्या कालखंडात इंग्लिशमध्ये लिखाण करणं हे किती अवघड असेल किंवा चॅलेंजिंग असेल, पण या महिला अगदी छान पद्धतीने लिखाण करत होत्या. शारदा शेवाळे यांनी जनतामध्ये अस्पृश्यांची प्रेते गाडू नये तर ती जाळावी यावर लिहिलं. कारण अस्पृश्यांची प्रेते ही गाडली जायची, त्यांना स्मशानभूमी नसायची आणि गाडल्यानंतर जर त्यांना व्यवस्थित गाडलं गेलं नसेल तर प्राणी यायचे आणि ती प्रेतं अशी अर्ध शरीरातली अशी तोडून 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 लचके अशी वर काढायची. आणि म्हणून जर स्मशानभूमी जर असेल सगळ्या लोकांना आणि तिथे जर जाळलं तर शरीराची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावता येते हे लोक विसरून चालली होती. आणि माणूस म्हणून माणसाला समजून घेणं फार गरजेचं होतं, पण ते वास्तवात होत नव्हतं. यालाच उत्तर म्हणून द्रौपदीबाई कांबळे सोलापूरच्या यांनी सुद्धा खूप छान पद्धतीनं अस्पृश्यांची प्रेतांवर लिखाण केलं जनतामधून. कांकाबाई वानखेडे यांनी अस्पृश्य वर्गातील स्त्री कर्तव्य, म्हणजे बऱ्याचदा आत्ताही एक आपल्याकडे आहे की आपण सुशिक्षित झालो की मी मात्र वेगळी आणि अशिक्षित मग त्यांचे प्रश्न वेगळे, मी मात्र श्रीमंत ही मात्र गरीब मग तिचे प्रश्न वेगळे, मी मात्र गोरी ती मात्र कुरूप किंवा ती काळी मग तिचे प्रश्न वेगळे. रंग, रूप, जात, पात, भाषा, दिसणं, असणं, आर्थिक, सामाजिक, राजकीय या सगळ्या भेदामध्ये पुरुषांमध्ये आणि आपल्यामध्ये जितके भेदभाव किंवा आपण ज्याच्या पद्धतीने लिंग गुणोत्तराच्या माध्यमातून बघतो आणि भेद करतो त्याप्रमाणे स्त्री सुद्धा स्त्रियांमध्ये किती प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने भेदभाव करत जाते हे तपासून घेणं गरजेचं आहे. आणि केवळ समाजाकडून आपण काहीतरी घ्यायचंच आणि नेमकं घेत जात असताना आपण काहीतरी दिलं पाहिजे, आपली काहीतरी कर्तव्य हे अभ्यासणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून अस्पृश्य वर्गातील कर्तव्य ही अभ्यासणं फार गरजेचं आहे. ही कर्तव्य त्या कालखंडातली आहेत, पण आजच्या कालखंडात सुद्धा आपली काहीतरी समाजाच्या प्रती कर्तव्य आहेत आणि आपण देणं आहोत हे मात्र आपण आत्ताची तरुण पिढी, मग ती महिला असू दे पुरुष असू दे, समस्त भारतीय आपण विसरत चाललोय ही मात्र खंत आहे. नलिनी जगताप या मुंबईच्या होत्या. पार्वतीबाई पाचोडे यांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. यशोदाबाई साळवे यांनी सुशिक्षित स्त्रिया गर्वानं मिक्स होत नाहीत आणि याच्यावर त्यांनी प्रश्न उभे केले. म्हणजे मी आत्ताच बोलताना जे बोलले की सुशिक्षित स्त्री आणि यांचं जे आपण क्लासिफिकेशन वेगवेगळ्या अशा प्रकारे करत गेलो त्यामुळे आपण मूळ प्रश्नांपासून आपण वेगळीकडे गेलेलो आहे. आणि म्हणून सुशिक्षित स्त्रिया गर्वानं, म्हणजे एकतर गची बाधा आपल्याला नसली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि जर आपण
खऱ्या अर्थानं सुशिक्षित होत असू तर आपल्यामध्ये मी म्हणजे कोणीतरी वेगळं किंवा मी म्हणजे काहीतरी वेगळं आणि असं म्हणत ज्यावेळेस आपण स्वतःला बघायला लागतो त्यावेळेस आपण स्वतःला एकटं पडत जातो आणि मग आपण समाजातला घटक न राहता एकलकोंडेपणानं जिवंत असून मेलेल्या प्रेतासारखं जगायला लागतो आणि म्हणून गची बाधा ही कुठेतरी थांबली पाहिजे. सुशीला गजभिये यांनी सुशिक्षितांची कान उघडणी केली पाहिजे. म्हणजे शिका संघटित व्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. महिला शिकू लागल्या, सगळा भारतीय वर्ग शिकू लागला, स्वतःची प्रगती करू लागला. पण ही प्रगती करत असताना मात्र कुठे ना कुठे स्वकेंद्रीय आयुष्य जगायला लागल्यामुळं समाजाची आणि देशाच्या प्रगतीकडे मात्र लोक दुर्लक्ष करायला लागले. पण वेळीच त्यांना व्यसन घालण्याचं काम किंवा कान उघडणी करण्याचं परखडपणे काम या महिलांनी लेखनाच्या माध्यमातून केलंय याचे हे पुरावे आहेत. अतिशय अभ्यासपूर्वक काही नावं चुकू नये म्हणून मी तुम्हाला पाहून मुद्दामून सांगतेय. शीला पवार या नाशिकच्या अत्याचाराला न दबणारी अस्पृश्यांची मने, विसाव्याचं शिवार या कथेत स्वाभिमानी स्वरूप ही द्रौपदीबाई शेवाळ यांनी सुद्धा काढली. म्हणजे बघा, शीला पवार या अत्याचाराला न दबणारी अस्पृश्यांची मने याच्यावर त्यांनी लिहिलंच, पण एक स्वाभिमानी स्वरूप एक स्त्रीच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून एक रूपक मिळतं की आपल्याला हिच्यासारखं व्हायचंय. असा एक आदर्श स्वाभिमानी स्वरूपचा द्रौपदी शेजवाळ या भुसावळच्या यांनी सगळ्यांना दिला आणि त्यांच्या कथेचं नाव होतं विसाव्याचं शिवार. सुशीला गजभिये यांनी दूरचे दिवे हे लिखाण केलं. संजीवनी कांबळे यांनी कलंक लिहिलं. तर प्रभावती भालेराव यांनी अन्यायाविरुद्ध झगडणारी बंडखोर, वात्सल्या गोरे यांनी महिलांनो संघटित व्हा, धोंडाबाई मोरे भगवंत और धनिया अशा कथा आणि लेखातनं प्रबोधन करण्याचं काम केलं. अनुसयाबाई केदारे यांनी बाबासाहेबांच्या आगमनानं झालेले सगळ्यांच्या मनावरचे बदल आणि याच्याबद्दल लिहिलं कथा, त्याचं नाव आहे क्रांतिदीप. तसेच अनुसयाबाई कांबळे बाबांच्या विचारानं प्रेरित आणि जागृत मातेनं मुलांसाठी कसं वागलं पाहिजे याचं वर्णन. शीर्षक होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यता. मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेली महिला ही विज्ञानवादी असेल आणि आत्ताची महिला ही कोणत्या पद्धतीने जगते यातून त्या कालखंडात अनुसयाबाईंनी लिहिलेलं लेखन की काही ना काही आंबेडकर आणि अस्पृश्यता यातून मुलांसाठी मातेचं काहीतरी कर्तव्य असलं पाहिजे. कारण माता जशी असेल तशी लेकरं असणार. हे त्या कालखंडात सुद्धा लागू होतं आणि ते आत्ताच्या कालखंडात सुद्धा लागू होतं. आपण आजही सुशिक्षित झालोय, पण खऱ्या अर्थानं आपण विज्ञानवादी आहोत का? खऱ्या अर्थानं आपण फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे पाईक आहोत का? मला वाटतं सगळ्यांनी समविचारी असलं पाहिजे असं नाही. काही ऐकणारे विरोधक सुद्धा असतील, त्यांना माझं पटणार सुद्धा नाही, हरकत नाही. पण नाही पटलं, पण त्यातलं जे तुमच्या प्रगतीसाठी आहे किंवा मी जे मांडते किंवा अनेक वक्ते जे आतापर्यंत बोलले ते तसं का बोलतात याच्यासाठी चिकित्सक वृत्तीनं त्याची मीमांसा करण्यासाठी वाचन करून याचे पुरावे मात्र तुम्हीच जर तुमचे शोधले तर तुमचं प्रगल्भता आणखीन वाढेल. आणि आम्ही नेमकं काय म्हणतो याला विरोध करायचा असेल किंवा समविचारी म्हणून सहभागी जरी व्हायचं असेल या प्रवासामध्ये तरी सुद्धा आधी वाचन करणं हे फार गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं विशेष आहे. बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे डोळे इथून पुढे तुम्हाला साथ देणार नाहीत आणि तुम्हाला वाचता येणार नाही. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं, ज्या दिवशी मला वाचता येणार नाही आणि माझे डोळे मला साथ देणार नाही त्या दिवशी मला मरण आलं तरी चालेल, जिवंत असून मेल्यासारखं मी जगणार नाही, मी वाचत राहिलो तरच मी जिवंत राहील. मला वाटतं वाचनावर एवढे प्रेम करणारे बाबासाहेब आंबेडकर आज आपण विसरता कामा नये. मालिनी काशीनाथ सायगावच्या समाजशास्त्राच्या अभ्यासक यांनी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा ग्रंथ मोठा लिहिला होता. नलिनीबाई साळवे या साताऱ्याच्या, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा पाहिलं आणि पाहिल्यानंतरचा अनुभव हा जागती ज्योत म्हणजे आला आमचा परमेश्वर, त्याला बघताच फाटक्या लत्तरावरून काळी दिसणारी पण आत प्रेमाचा झरा असणारी आमची शरीरं आनंदानं भारावली अशा शब्दांमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा पाहिल्यानंतरची भावना व्यक्त केलेली आहे. कांताबाई नानाराव इंगळे या लातूरच्या यांनी धर्मांतरानंतर मानवी जीवनात बौद्ध धम्माचं स्थान हा लेख लिहिलेला आहे. मला वाटतं धर्मांतर करा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, पण धर्मांतरानंतर आपण नवबौद्ध म्हणून जर समाज पाहिला तर तो बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या समाजामध्ये आजही किती लोक आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांना जी कामं नको होती किंवा जसं वागायला नको होतं ते घेऊन सुद्धा आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन वागतोय. यातनं महापुरुषांचा आपण पराभव करतोय का?
अनुयायी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं आपण ते पुढं खरंच तसं सगळ्यांकडे तसं स्वीकारत अंमलबजावणी करत महापुरुषांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवतो का त्याच्यामध्ये मनाचे विचार टाकून आपल्याला हवे तसं सोयीस्कर महापुरुष घेतो, याचा मात्र लेखाजोखा कुठंतरी केला पाहिजे. कारण धर्मांतरानंतर मानवी जीवनात बौद्ध धर्माचं स्थान काय, बौद्ध धर्माचं स्थान काय हे समजून घेणं हे त्या कालखंडात गरजेचं जसं आहे तसं आत्ताच्या कालखंडात सुद्धा आहे. कलावतीबाई इनामदार या कळंबी साताऱ्याच्या महापरिनिर्वाणानंतर बाबा किती घाई केली तू असा श्रद्धांजलीपर त्यांनी लेख लिहिला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर गेले याचं दुःख जगाला किती असेल हे सगळ्यांना जाणीव आहे. पण हे झाल्यानंतर एखादी महिला सरसावते पुढं, आणि ज्या महिलांना आजपर्यंत कधी समानतेनं काय कधी माणूस म्हणून सुद्धा वागणूक दिली नाही अशा महिलेला बाबासाहेब आंबेडकर महिला असताना एक माणूस आहे हा मानवतावादी दृष्टिकोन जगामध्ये जर स्त्रियांबाबत पहिल्यांदा कोणी विचार केला असता तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि असा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी करून महिलांबद्दल इतकं प्रबोधनपर कार्य केलेले असताना सुद्धा आज महिला आमच्या कुठे आहे, आज आमच्यामध्ये तितका कॉन्फिडन्स आहे का? मला वाटतं घटनेनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समानतेचे अधिकार दिले, संरक्षण दिलं, पण या सगळ्यामध्ये आम्ही टोमणे देणं, एकमेकांबद्दल कुत्सितपणे बोलणं, एकमेकांवर टीका करणं आणि एकमेकांचा आत्मविश्वास यातून घालवून शरीरानं आपण एकमेकांना जपतोय का मनानं एकमेकांना जपतोय हे मात्र आज कुठंतरी बघितलं पाहिजे. कारण स्त्रियांना समानता आणि आरक्षणाचा जर मुद्दा जर पाहिला तर अनेक ठिकाणी महिला काम करताना कुठं दिसते की जिचा नवरा पदाधिकारी असेल त्याची बायको पदाधिकारी आपल्याला दिसते, पण सर्वसामान्य गावकुसाबाहेरची महिला ही नेतृत्व करत शिकत पुढे आली आणि तिनं नेतृत्व केलं तर ते वंचितांचं, तर ते अल्पसंख्याकांचं, तर ते एखाद्या गोरगरिबाचं नेतृत्व होणार आहे. श्रीमंताच्या घरामध्ये श्रीमंती आहेच, ती आत्तापर्यंत आलीच आहे, पण गावकुसाबाहेरची गोरगरीब लेकरं आहेत ना फाटक्या लक्तरातली, त्यांच्या अंगावर थिगळाचं असणारं लुगडं जेव्हा आपल्याला दिसतं महिलांच्या शेतकऱ्यांच्या अंगावर मुलांचे प्रश्न आहेत. म्हणजे बघा मूलभूत अधिकार हा सगळ्यांना आहे आणि मूलभूत हक्कामध्ये 7 ते 14 वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांना शिक्षण आहे, पण या 14 वर्षा कालखंडातले जर आपण मुलं पाहिले 14 वर्षाच्या आतील तर ही मुलं कोणती आहेत तर आजही आपल्याला सिग्नलवर दिसणारी सगळी मुलं ही 14 वर्षाच्या खालची नाही आहेत का हो? त्यांना मूलभूत हक्कामध्ये शिक्षण नाही का? हे अनेक प्रश्न आत्ताच्या कालखंडातले ज्वलंत आणि अनुत्तरित राहतात कारण आपण सगळेजण एकत्र येऊन काम करत नाही. मग आपण काय केलंय तर आपण प्रत्येकानं बाबासाहेब आंबेडकरांना तुकड्या तुकड्यात वाटून घेतलंय. म्हणजे बघा खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आभाळच अगदी पिळवटून आणि लपेटून घ्यायची वेळ आली आहे. म्हणजे कसं इथं लागली आहे प्रत्येकाला सवय तुकड्या तुकड्यात आभाळ वाटून घेण्याची. तेच सांगतात हक्क निळ्या आभाळावर सुद्धा. मग तो निळं आभाळ एकाच आहे असं तुम्ही कधी म्हटलं नाही तर हे अनुयायी म्हणणारे कोण? हे निळं आभाळ सगळ्या जगाचं, सगळ्या भारतीयांचं आणि सर्वांचं आहे. म्हणून तर आहोत आम्ही भारताचे लोक. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आपण अभिवादन करत असताना विचारांची एक वेगळी पर्वणी जर आपण पुढे जर विचारांचा वारसा म्हणून चालू ठेवत असू तर मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वैयक्तिक आयुष्यात त्यांनी ज्या पद्धतीने अंमलबजावणी करत मग कार्य करताना सांगितलं तसं आपण जर त्यांची अनुयायी आहोत तर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे एक एक आयुष्यातले गुण जरी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घेतले तर आता जसं मी महिलांचं योगदान सांगितलं की एवढ्या सगळ्या महिलांनी चळवळीमध्ये आपलं स्वतःचं योगदान दिलं, पण या महिलांची नावं कुठे हरवली, या महिला नक्की या गर्दीमध्ये कुठं दिसत कसे नाही, त्यांचे उल्लेख कसे सापडत नाही यावर अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा करत असताना आपण महापुरुषांना अभिवादन करत असताना त्यांना समजून घेऊया आणि स्वतःही त्यांच्या विचारांवर पावलावर डोकं ठेवून चालण्यापेक्षा पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करूया. मी या संस्थेचे आभार मानते आणि तुम्हा सगळ्यांना पुनश्च एकदा जयंतीच्या शुभेच्छा देते आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते. जय ज्योती, जय भीम, धन्यवाद. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे,
ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावर होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तरी ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.